सातारा लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची सातारा जिल्हा माजी सैनिक फेडरेशनची घोषणा केलेली आहे। फेडरेशनचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम हे निवडणूक लढवत आहेत। शहीद जवानांच्या कुटुंबियांची परवड असं प्रशांत कदम म्हणतात। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सैनिकांच्या मागण्यांकडे पाहायला वेळ नसल्याचं सुद्धा प्रशांत कदम यांनी सांगितलेलं आहे। आजी माजी सैनिकांच्या कुटुंबियांच्या मागणीकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सुद्धा प्रशांत कदम यांनी केलेला आहे। 82,000 गुणिले कुटुंबातली व्यक्ती आई वडील मुलं धरून 5 जर धरली तर आमची 4 लाख एवढी मतदारसंख्या आहे। आम्ही निर्णायक आहे, आम्ही का कुणाच्या मागे जाऊ म्हणून आज हा निर्णय घेतलेला आहे। आणि ह्या वेळी सातारा जिल्हा लोकसभेला हा सैनिक हा उमेदवार घोषित केला आहे। येणाऱ्या काळात सातारा जिल्हा लोकसभा आणि देशाच्या लोकसभेमध्ये आवाज हा सातारा जिल्हा लोकसभेचा सैनिकाचा घुमेल।